धनत्रयोदशीच्या तुम्हास आणि तुमच्या कुटुंबास खूप साऱ्या शुभेच्छा. मित्रांनो, दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी. धनत्रयोदशीच्या दिवशी आपण धन अधिपती कुबेरांचं, माता लक्ष्मीचं आणि धन्वंतरी देवतेचं पूजन करतो. आपल्या घरातील सुख साधन संपत्ती उत्तरोत्तर वाढत जाऊ देत अशी प्रार्थना आपण मनोभावे करतो. मात्र त्याच वेळी या धनत्रयोदशीच्या दिवशी काही लोक तांत्रिक साधना करतात, काळी जादू करतात, टोने टोटके करतात. दुसऱ्याच्या घरची लक्ष्मी स्वतःच्या घरी आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. आणि अशा वेळी आपण सावध व्हा आणि आपल्या घरातील या काही वस्तू आपण चुकूनही, कुणी कितीही मागू द्या, कितीही आग्रह करू द्या, विनवणी करू द्या, या वस्तू आपण चुकूनही कुणालाही देऊ नका. या वस्तू लक्ष्मी प्रधान आहेत, लक्ष्मीकारक आहेत. या वस्तू धनत्रयोदशीच्या दिवशी जेव्हा आपण दुसऱ्यास देतो तेव्हा आपल्या घरातील धन, आपल्या घरातील लक्ष्मी ही दुसऱ्याच्या घरी निघून जाते. मित्रांनो, जाणून घेऊयात की या वस्तू नेमक्या कोणत्या आहेत. त्यातील पहिली वस्तू आहे सफेद रंगाचे खाद्यपदार्थ आणि विशेष करून दूध व दही. मित्रांनो, तुम्ही आजी आजोबांकडून, तुमच्या घरातील वयस्कर व्यक्तींकडून ऐकलेच असेल की सूर्य मावळल्यानंतर घरातलं दूध, घरातलं दही कुणालाही देऊ नये, अन्यथा घराची बरकत निघून जाते. आणि धनत्रयोदशीच्या दिवशी तर या नियमाचे पालन आपण काटेकोरपणे करायलाच हवे. अन्यथा या सफेद रंगाच्या वस्तूवर भयंकर तांत्रिक प्रक्रिया लोक करतात आणि आपल्या घरातील लक्ष्मी त्यांच्या घराकडे खेचली जाते. तेव्हा ही चूक आपण चुकूनही करू नका. जर आपल्याकडून अशी चूक घडली तर त्याचे तुम्ही नंतर कितीही उपयोग साधना करा, त्याचे फळ तुम्हाला मिळणार नाही. दुसरी गोष्ट, या दिवशी जुने असतील नवे असतील कोणत्याही स्वरूपाच्या कपड्यांचे दान आपण कुणालाही करू नका. खरं तर दान धर्म करणं हा एक अत्यंत चांगली गोष्ट मानली जाते. हिंदू धर्मामध्ये दान धर्म केल्याने पुण्याची प्राप्ती होते. मात्र या धनत्रयोदशीच्या दिवशी आपण कपड्यांना दान करू नका. अन्यथा या वस्त्रांवरती सुद्धा, या वस्त्रांमध्ये जी आपली ऊर्जा असते तिला त्या कपड्यांशी निगडीत असतो, त्या कपड्यांमध्ये समाहित असतो आणि त्यावर देखील तांत्रिक क्रिया या खूप लवकर सफल होतात. तसेच या दिवशी तुम्हाला कोणी लक्ष्मीची मूर्ती बाजारातून आणण्यास सांगितली, पैसे नंतर देतो म्हणून, तर चुकून कुणालाही लक्ष्मी गणेशाची मूर्ती आपण देऊ नका. लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला मी यापूर्वी सांगितलेले आहे, धनत्रयोदशीच्या दिवशी आपण लक्ष्मी गणेशाची मूर्ती खरेदी करा आणि या मूर्तीची स्थापना आपल्या देवघरात करा. याने उत्तरोत्तर आपल्या धनामध्ये वाढ होत जाईल. तुम्ही या मूर्तीची स्थापना तुमच्या तिजोरीमध्ये सुद्धा करू शकता, ऑफिसमध्ये, दुकानामध्ये देखील करू शकता. मात्र स्वतःच्या पैशांनी दुसऱ्यासाठी आणलेली जी मूर्ती आहे, मग भले तुम्ही नंतर त्यांच्याकडून पैसे घ्या, अशी मूर्ती जर तुम्ही तुमच्या हाताने कुणाला दिली तर त्याने सुद्धा मोठे नुकसान होऊ शकते. यामध्ये ज्या लोकांचा व्यवसायच मूर्ती विकण्याचा आहे ते लोक मात्र यासाठी अपवाद आहेत. पुढची गोष्ट आहे, या दिवशी पैशांची देवाणघेवाण किंवा मोठ्या प्रमाणात एखाद्याला पैसा उधार देणं, उसना देणं, यासुद्धा गोष्टी आपण या धनत्रयोदशीच्या दिवशी टाळाव्यात. सध्या या कलियुगामध्ये कोणाचा देखील भरोसा नाही. लोक 1 रुपयाच्या सिक्क्यावर देखील तांत्रिक विद्या करतात आणि दुसऱ्याची बरकत खेचून घेतात. या टोने टोटके तांत्रिक क्रिया इतक्या प्रभावशाली असतात की समोरच्या घरातील पैसा हा चुंबकासारखा त्यांच्याकडे खेचला जातो आणि म्हणून लक्ष्मी स्वरूप पैसा सुद्धा आपण कुणालाही उधार किंवा उसना देऊ नका या धनत्रयोदशीच्या दिवशी. तसेच तुम्हाला या दिवशी कुणीही सफेद पदार्थ जर खायला दिले तर ते देखील आपण खाऊ नका. कारण सर्वात जास्त या तांत्रिक क्रिया पांढऱ्या रंगाच्या पदार्थांवरच केल्या जातात. जर तुम्ही चुकून खाल्ला तर तुमच्या घरचे आरोग्य, सुख, समाधान, धन, लक्ष्मी ही दुसऱ्याच्या घरी निघून जाते. मी तर असे अनेक लोक पाहत आहे की ज्यांनी काही तांत्रिक क्रिया करणाऱ्यांनाच या सफेद रंगाचे पदार्थ करणाऱ्यांनी खायला दिले आणि त्यांच्या पोटामध्ये अक्षरशः केसाचे गोळे निघाले. आपण बऱ्याच ठिकाणी या गोष्टी ऐकल्यासुद्धा असतील. खाताना ती मिठाई असते आणि नंतर त्याचा पोटात गेल्यानंतर केसाचा गुच्छ सापडला. तर अशा भयंकर तांत्रिक विद्या केल्या जातात. त्यामुळे आपण पांढऱ्या रंगाचे पदार्थ चुकूनही खाऊ नका. धनत्रयोदशीच्या दिवशी घराबाहेर पडताना विशेष काळजी घ्या. तुम्ही जर चौकामध्ये जाणार असाल, चौक म्हणजे जिथे 4 रस्ते एकत्र येतात,
शक्यतो लहान मुलांना आपण तिथे घेऊन जाऊ नये सायंकाळच्या वेळी. आणि जर तुम्ही घेऊन गेलात किंवा जर तुम्ही स्वतः जात आहात तर त्या ठिकाणी आपल्या पायाखाली कोणताही ताबीज, लिंबू, मिरची, दही भात, बाहुली यासारख्या गोष्टी येणार नाहीत याची काळजी घ्या. या गोष्टींना ओलांडणे देखील अयोग्य आहे. त्या गोष्टींकडे एकटक बघत राहणे, निरखून पाहणे यासारख्या गोष्टीसुद्धा आपण करता कामा नये. मित्रांनो, आपल्या घरात जो झाडू आहे, मी तुम्हाला अनेकदा सांगितले आहे की आपल्या घरातील झाडू हा लक्ष्मी स्वरूप असतो, तो लक्ष्मीचेच रूप आहे. आणि म्हणून या धनत्रयोदशीच्या रात्री आपल्या घरातील झाडू आपण कुणालाही देऊ नका, दिवसासुद्धा द्यायचा नाही आहे. खरं तर संपूर्ण वर्षभरात या नियमाची जी व्यक्ती पालन करते त्या व्यक्तीच्या घरातील लक्ष्मी ही स्थिर राहते. तुमच्या शेजारी पाजारी किंवा अन्य काही जण तुम्हाला झाडू थोड्या वेळासाठी मागू शकतात, मागू शकतात तर आपल्याला तो देखील देऊ नका. त्यांना सांगू शकता तुम्ही की नाही, कारण कोणतेही सांगा, झाडू देऊ नका. तुमच्या घरात जे लोक येतील त्यांची नजर झाडूवर पडणार नाही याची देखील काळजी घ्या. तर या धनत्रयोदशीला जर आपण या थोड्या नियमांचे पालन केले तर आपल्या घरातील लक्ष्मी ही आपल्याच घरात स्थिर राहील आणि तिची उत्तरोत्तर वाढ होत जाईल. तर भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये आणखी माहितीसह. धन्यवाद.